नमस्कार, मी किशोरी देशपांडे, जुनी सांगवी. अक्षरगण समूहावरील अभिवाचन स्पर्धेसाठी सौ दीपाली राव यांची भाकरी ही कथा सादर करत आहे. वहिनी, आजही उशीर झाला तुम्हाला. चला आता पटापट भाकरी थापायला घ्या. सगळ्यांना भुका लागल्या. मी पानं घेते एकीकडे बरं, म्हणजे गरम गरम वाढता येईल भाकरी पानात. हो हो बाईसाहेब, तुम्ही चिंता करूच नका, मी चालवते हात बराबर. सुले, तू पटापट बाहेर नेऊन दे बरं. प्रतिभाताई बराबर भाकरी करत होत्या आणि त्यांची 8-9 वर्षाची मूल आलेली लेक त्या बाहेर नेऊन देत होती. मला हवी टम्म फुगलेली भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा. बाहेरून ऋता ओरडली, नाही, आज माझा नंबर आहे पहिली भाकरी घेण्याचा. राहुल तिच्याशी भांडत म्हणाला, हो हो रे, भांडू नका रे, आपण भाकरी अर्धी अर्धी करून दोघांनाही देऊ. वनिताबाईंनी मुलांची समजूत काढली आणि म्हणाल्या, वहिनी, मला नाही जमत तुमच्यासारखी भाकरी. या मुलांना तव्यावरच्या भाकरीचं आणि त्यातून पहिल्या भाकरीचं फार वेळ आहे. सगळे जेवायला बसले. पातळ लुसलुशीत गरम गरम भाकरी प्रतिभाताई थापत होत्या आणि सुलू बाहेर नेऊन देत होती. सुलू बघत काय राहिलीस, जा बाहेर नेऊन दे पटापट. प्रतिभाताई लेकीला ओरडल्या. तशी सुलूच्या हातातल्या गोल गरगरीत टम्म भाकरीवरची नजर बाजूला झाली. जेवणं उरकली. वनिताबाईंनी सकाळच्या राहिलेल्या पोळ्या प्रतिभाताईंना जाताना दिल्या. घरी आल्यावर त्यांनी लगेच टोळ गरम करून त्याच्यावरती भाकरी पोळ्या ठेवल्या आणि जेवायला घेतलं. नवरा जाऊन 3 वर्ष झाली होती आणि त्या आणि सुलू राहत होत्या एकमेकींना साथ देऊन. 8-10 घरची स्वयंपाकाची कामे करून त्या घर आणि सुलूचं शिक्षण करत होत्या. रोज कोणा ना कोणा घरून बाहेरून उरलेलं अन्न मिळायचं, त्यावर त्या दोघींचं भागायचं. जे मिळेल त्यात समाधान मानावं बघ सुलू. परमेश्वराला हात जोडत प्रतिभाताई जेवायला सुरुवात करायच्या. पण सुलूच्या डोक्यात मात्र ती तव्यावरची पहिली भाकरी घर करून बसली होती. खरं तर त्या मुलांच्यामुळेच ही ओढ जास्त निर्माण झाली होती. काळ पुढे सरकत होता. यथावकाश सुलूही मोठी झाली. लग्न ठरलं. सासरी आल्यावर स्वयंपाकाची जबाबदारी तिच्याच अंगावर पडली. चव आहे का तुझ्या हाताला? तुझ्या आईसारखी लेक अन्नपूर्ण आहे. तुझ्या हातचं खाल्लं की समाधान वाटतं बघ. सासरच्या कौतुक वर्षावात सुलू होऊन जायची आणि मग हौसेने सगळ्यांसाठी काही ना काही करतच राहायची. तव्यावरच्या तिच्या फुगलेल्या भाकरीसाठी आता तिचा लेक भांडायचा, हट्ट करायचा. दिवस पुढे जात होते. काळ कोणासाठी थांबतो का? नाहीच. आई गेली. सुलू पण आता सासू झाली होती. सून नोकरी करणारी होती, मायाळू होती. सासूला जपायची. तिला हवं नको ते आणून द्यायची. मी बाकीचं सगळं करेल, पण भाकरी मात्र तुम्हीच करा. मला फार आवडते तुमच्या हातची गरम गरम भाकरी खायला. सुलू मग रोज संध्याकाळी अन्नपूर्णेचे हात लिहायची नेहमीसारखेच. आजारी होती सुलू, अगदी अंथरुणावर. आता काही फार दिवस त्या राहणार नाहीत. डॉक्टरांनी घरी पाठवून दिलेलं. सगळा व्याप सुनेवरच पडला. मुलांच्या शाळा, नवरा, सासरा, सगळ्यांचं खाणं पिणं सांभाळून ती सुलूकडे बघायची. एके दिवशी सुलूची तब्येत फार बिघडली. आई, काय होत आहे ग? तुला काही हवं असेल, काही इच्छा असेल तर सांग ना. तू कधीच आमच्याकडं काही मागत नाहीस. जे मिळेल त्यात समाधान मानतेस. सांग ना. उशाशी बसत मुलाने आईचं डोकं मांडीवर घेतलं. पार मुटकुळं झालेलं खंगलेलं सुरूचं शरीर पाहून त्याला गलबलून आलं. एकच इच्छा आहे शेवटची. आयुष्यात एकदा तरी तव्यावरची टम्म फुगलेली गरम गरम भाकरी खायची आहे आणि त्याच्यावरती लोण्याचा गोळा टाकला पाहिजे. सुलूचं मन बालपणात पोचलं होतं. आता शेजारी सुनेच्या जागी तिला आई दिसत होती. तिने हलकेच आईचा हात दाबला. डोळे पुसत सुनबाई स्वयंपाकघराकडे वळाली. पीठ भिजवून तवा गॅसवर ठेवला आणि त्यावर भाकरी टाकली. गरम गरम फुगलेली भाकरी तिने ताटात वाढली. त्यावर कणीदार तुपाचा गोळा दरवळ घरभर पसरला. सुलूने तो परिचित हवाचा वास मन भरून आत घेतला. सुनबाई ताट घेऊन बाहेर आली, पण त्या वासाला श्वासात साठवून ठेवत
सुलू कधीच अनंताच्या प्रवासाला निघाली होती. तव्यावरची पहिली भाकरी तिच्यासाठी स्वप्नच राहिले.